हॅलो स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत जवाहर नवोदय एग्जाम आहे 2025 चा पेपर माझ्याकडे आहे। याच्यातला डी हा सेट माझ्याकडे इथे अवेलेबल आहे। तर याचे सर्वसाधारण सूचना काही दिलेले आहे, त्याचे थोडेसे फास्ट मध्ये मी थोडे इन्स्ट्रक्शन देऊन देतो। ब्लू किंवा ब्लॅक पेनचाच तुम्हाला यूज करायचा आहे। एका आन्सर साठी एकच राउंड होईल सर्कल, OMR शीट येत असते याच्यासोबत आणि त्याच्यावर असे गोल गोल असतात। मग जे आन्सर आपला सिलेक्टेड असेल त्याच्यावर तेच पूर्णपणे राउंड करा लागते आपल्याला। त्याच्यानंतर आहे का 80 क्वेश्चन्स आहे। 80 प्रश्नासाठी 2 तासाचा पेपर असतो हा आणि 80 प्रश्न हे 100 मार्काचे आहे। मग यानंतर जर तुम्हाला रफ वर्क करायचं असेल तर रफ वर्क साठी बॅक सेक्शन दिलेला आहे, कच्च्या कामासाठी जागा। तर हे थोडं फास्ट मध्ये मी थोडे इन्स्ट्रक्शन देऊन दिले, पण जास्त वेळ गमावू नये कारण की पूर्ण पेपर मला एक्सप्लेन करायचा आहे। तर त्याच्यासाठी वेळ सुद्धा आपल्याला पुरला पाहिजे। यामध्ये भाग 1 आहे, त्याच्यामध्ये एक क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये 4 सब क्वेश्चन आहे। क्वेश्चन आहे का 4 डायग्राम्स आहे, या 4 आकृत्यांमधून एक आकृती काय आहे वेगळी आहे, त्याला आपल्याला ओळखायचं आहे। ठीक आहे, तर स्टँडर्ड 5 च्या हिशोबाने हे एग्जाम असते। तर इथे जर पाहिलं तर हे साइड पाहिली तर याला हे सर्व पॅरलल आहे, सेम आहे, म्हणजे याच लाईनला हेच लाईन मॅच होत आहे। इथं या लाईनला या साइडला हे लाईन मॅच होत आहे, या तिसऱ्यामध्ये या साइडला हे लाईन मॅच होत आहे। इथं कोणत्याही लाईनला मॅच होताना दिसत नाही, म्हणून आपला ऑप्शन सी हा आन्सर असायला पाहिजे। म्हणून ऑप्शन सी हा आपला करेक्ट आन्सर असेल। त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन मध्ये इथे 2 क्रॉस आणि 2 डॉट्स हे अलग अलग आहे। तर 2 क्रॉस 2 डॉट सोबत 2 क्रॉस 2 डॉट एका साइडला, 2 क्रॉस 2 डॉट एकाच साइडला, हे अलग अलग दिसत आहे, म्हणून इथं हे आन्सर असायला पाहिजे आपला। हे जे पेन्सिलचं टिक मार्क आहे ते माझ्या स्टुडंटने का केलेलं आहे। त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन मध्ये इथे जे 3 शेप्स दिसत आहे A, B आणि D, तर यामध्ये हे जे 3 शेप्स आहे ते जिओमेट्रिकल शेप आहे, ते भौमितिक आकृती आहे गणितामध्ये। पण सी हे भौमितिक आकृती ठरत नाही, त्याला बंद आकृती सुद्धा म्हणतात, क्लोज्ड फिगर। तर हे क्लोज्ड फिगर आहे, बंद आकृती हे नाही आहे। त्याच्यानंतर फोर्थ आहे, चौथ्यामध्ये इथे एरोज तर आहे 3, पण त्याला इथे खाली बेस नाही आहे, तिथे तळ नाही आहे, याला तिघांनाही आहे, म्हणून इथं ऑप्शन ए राहील। ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन म्हणजे भाग 2 मध्ये आहे का या आकृती सारखे या 4 ऑप्शन मधली जी आकृती तुम्हाला वाटेल त्या हिशोबाने तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। तर जर आपण बघितलं तर या आकृतीसारखी परफेक्ट आकृती हे आपल्याला दिसते ऑप्शन बी, म्हणून ऑप्शन बी आन्सर असेल। त्याच्यानंतर या आकृती सारखी ते ऑप्शन डी मध्ये आकृती सारखी दिसत आहे, ते कोणत्या दिशेने आणि कशी डायग्राम आहे ते आपल्याला ओळखा लागते, म्हणून ऑप्शन डी। त्याच्यानंतर 7th म्हणजे 7व्या क्वेश्चन मध्ये अशी आकृती आहे, ही आकृती त्याच्यासारखीच दिसत आहे बी। आणि 8व्या याच्यात वर इथं बी मध्ये वर लेफ्ट 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 अप अप, तर हे डायग्राम आहे बी, जे सारखी डायग्राम आपल्याला पाहायला भेटते। त्यानंतर भाग 3 मध्ये तुम्ही आता हे भाग 3 जर आला आपल्याजवळ तर यामध्ये तुम्ही काय करू शकता, या डायग्रामला या फिगरला इथे कंप्लीट सुद्धा करून पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला हेल्प होऊन जाईल। जसं का हे असं चौकोन होऊ शकते, त्याच्यानंतर हे आतमध्ये इथे जॉईंट होऊ शकतात, त्याच्यानंतर इथून एक अशी रेष जाईल। आता हे जे डायग्राम मी काढलेली आहे ते डायग्राम आपल्याला जिथे दिसत असेल ते आपलं राईट आन्सर आहे। तर इथं जे बी आहे इथं बात 1 2 3 आतमध्ये आहे सुद्धा, म्हणून बी ऑप्शन आहे। त्याच्यानंतर या डायग्रामलाही कंप्लीट करून बघू आपण, असं तर असं, नंतर इथे डॉट आणि इथे 2 एरो, ही डायग्राम आपल्याला दिसते ऑप्शन डी मध्ये, म्हणून ऑप्शन डी। त्याच्यानंतर या डायग्रामला पूर्ण करून पाहू, असली डायग्राम आपल्याला दिसली पाहिजे। हे डायग्राम सी मध्ये आहे, सी आकृती याच्या सारखीच आहे, म्हणजे हे कंप्लीट करत आहोत आपण। त्याच्यानंतर इकडे
अशी डायग्राम आपल्याला दिसली पाहिजे, जी ऑप्शन डी मध्ये आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ फास्ट होत असेल कारण की क्वेश्चन जास्त आहे, आपल्या वेळेमध्ये झालंही पाहिजे, तर व्हिडिओ जर तुम्हाला वाटत असेल फास्ट आहे तर थोडं स्लो मध्ये तुम्ही किंवा रिपीटही ऐकू शकता. सेटिंग मध्ये या साईडला सेटिंग मध्ये लिहून असते तर प्लेबॅक स्पीड त्याला थोडं कमी केलं तर तुम्हाला हे हळूहळू व्हिडिओ प्ले होईल माझा. त्याच्यानंतर भाग 4 आहे. भाग 4 मध्ये दिलेला आहे का हे अनुक्रमाने काहीतरी एक पॅटर्न बनतो, त्या पॅटर्नच्या हिशोबाने चौथ्या जागी काय येऊ शकते ते आपल्याला ओळखायचं आहे. तर जर इथं डॉटला पाहिलं तर डॉट पहिले राईट लोअर कॉर्नर मध्ये आहे, मग थोडासा वर गेला, मग त्याच्यावर आता गॅरंटीड तो इकडे वर येणार आहे मधात. आणि तिकडे जर पाहिलं तर या 4 मध्ये एकच जागा अशी दाखवलेली आहे जिथं मधात आलेला आहे. म्हणजे या 4 आहे, स्टार आहे, मल्टिप्लाय, इक्वल टू आणि डॉट आहे. याच्यातून कोणतेही एक किंवा दोन मॅच करून बघून घ्यायचे, आपल्याला आन्सर भेटून जाते. त्याच्यानंतर इथं जर आपण बघितलं तर इथे 5 लाईन आहे, इथं 4 लाईन आहे, इथं 3 लाईन आहे. आता गॅरंटी नाही इथं किती लाईन राहील, 2 लाईन असलेच पाहिजे. हे 1 लाईन, हे 2 लाईन, म्हणून ऑप्शन बी राईट आहे. त्याच्यानंतर इथे ॲरो मधच्या मधात 3 लाईन आहे, इथं 2 लाईन आहे, इथं 1 लाईन आहे, म्हणजे गॅरंटीड कोणतीच लाईन येणार नाही, म्हणजे ऑप्शन सी किंवा डी. आता सी किंवा डी ऑप्शन असू शकते, पण इथे खाली ॲरो आहे, नंतर घुमलेला इकडे, नंतर घुमलेला इकडे. आता गॅरंटीने इकडे घुमणार तो डाव्या साईडला, म्हणून ऑप्शन सी आहे, डाव्या साईडला घुमलेला. त्याच्यानंतर इथे जर आपण बघितलं तर प्लस इथून म्हणजे राईट साईडला गेला, राईट साईडहून खाली गेला, आता खालून डायरेक्ट या लेफ्ट साईडला तो गेलाच पाहिजे. आणि हे जर 4ही ऑप्शन पाहिले तर फक्त सीच ऑप्शन मध्ये तसा प्रोव्हिजन दिलेला आहे, तसल्या प्रकारे सॉल्व्ह करून दिलेला आहे आपल्याला, म्हणून तो ऑप्शन राहील. त्याच्यानंतर आहे 17 ते 20 प्रश्न आहे, त्यामध्ये 2 गट आहे. दुसऱ्या गटामध्ये म्हणजे को रिलेशन दिलेला आहे, या गटाचं या गटासोबत रिलेशन जर असेल तर या गटाचं या सोबत कसं रिलेशन असू शकते, तर काय संबंध आहे आकृतीच्या मधात. जर याचं लेफ्ट साईडला तोंड आहे तर हे खालच्या डायरेक्शनला जात आहे, आता राईट साईडला तोंड झालं तर ते वरच्या डायरेक्शनला चाललं जाईल, म्हणून हे डायग्राम असेल त्याचं ऑप्शन बी. हे खाली तर याचं उलट वर, म्हणजे इथं लेफ्टच्या उलट राईट दाखवलं ना तर खालीचं उलट वर. त्याच्यानंतर ट्रँगल, सर्कल, स्क्वेअर आहे, तर ट्रँगल आत आहे, सर्कल बाहेर आहे, स्क्वेअर बाहेर आहे. आता स्क्वेअर, ट्रँगल, सर्कल आहे, तर स्क्वेअर आतमध्ये राहील, ट्रँगल त्याच्या बाहेर राहील, सर्कल त्याच्या सर्वाच्या बाहेर राहील. तर हे ऑप्शन बी मध्ये भेटते आपल्याला. त्याच्यानंतर हे राईट साईडला पाहतायत, आता वर जात आहे, आता हे लेफ्ट साईडला जात आहे, तर हे कुठे येईल, खालच्या डायरेक्शनले. मग हे खालच्या डायरेक्शनला इथं जर गेला तर याचं डायग्राम काय होऊन जाईल, पूर्णपणे अशा प्रकारे चेंज होऊन जाईल, म्हणजे या साईडला येईल तर राईट साईडच्या जवळपास, म्हणून राईट साईडच्या जवळपास दिसणारी डायग्राम हे आहे. आता हे सुद्धा आहे, पण इथं काय आहे, स्क्वेअर, आपल्याला काय दिलं होतं, ट्रँगल, म्हणून इथं ट्रँगल दिलेलं आहे, म्हणून ऑप्शन बी आहे. त्याच्यानंतर याचंही जर रिलेशन आपण कन्सिडर केलं तर यामध्ये हे बॉक्स राईट साईडला आलेला आहे, तर इथचा सुद्धा बॉक्स काय होईल, राईट साईडला येईल, म्हणून 1 2 3 4 4ही बरोबर आहे. मग ठीक आहे, एक बॉक्स सोडून दिला. आता हा बॉक्स जे आहे, हा बॉक्स इथं खाली आलेला आहे, तर इथचा बॉक्स कुठं येईल, खाली, म्हणजे आत काय येईल, ब्लॅक आणि बाहेर व्हाईट. आत ब्लॅक बाहेर व्हाईट हे फक्त या 2 मध्येच आहे, ए किंवा सी. ठीक आहे, म्हणजे इथपर्यंत पोहोचलो, हे 2 कॅन्सल झाले. त्याच्यानंतर इथे आत व्हाईट आणि बाहेर ब्लॅक हे कुठं सरकला, लेफ्ट मध्ये, म्हणून हे सुद्धा रेशवाला कुठं सरकल, लेफ्ट मध्ये. आणि ए आणि सी मध्ये लेफ्ट मध्ये कुठं आहे, फक्त सी या ऑप्शन मध्ये, म्हणून सी ऑप्शन याचा काय राहील, राईट आन्सर राहील. त्याच्यानंतर आहे भाग 6. भाग 6 मध्ये हे जे तुकडे दिलेले आहे, या तुकड्याला कोणता तुकडा याच्यातला जॉईंट केला तर एक भौमितिक आकृती होईल, सर्कल होईल किंवा रेक्टँगल होईल किंवा स्क्वेअर होईल, चौरस, चौकोन काहीतरी होईल, म्हणजे याचा मिसिंग तुकडा विचारलेला आहे. तर याचे जसे खाचे आहे त्या खाच्यामध्ये बसणारी डायग्राम आपल्याला शोधा लागते बस. ठीक आहे, तर जर आपण हे बघितलं, म्हणजे याला मी आता फोल्ड करून पाहत आहो, फोल्ड करून जर आपण बघितलं याला, तर हे
खाचा याच्यात बरोबर फिट बसू शकते, आहे ना. म्हणजे थोडस तुम्हाला एक आयडिया येऊ शकते, म्हणजे याच्यापासून ट्रायंगल बनवू शकते. ओके, म्हणून याचा ऑप्शन सी आहे. त्याच्यानंतर इथे सुद्धा याच्या वरच्या डायरेक्शनला असा बनलं पाहिजे, म्हणून असे दोन दात सारखे असले पाहिजे, म्हणजे हे डी. मग इथे बाहेर आहे, इथं आत आहे, तर आता वर आत पाहिजे आणि खाली बाहेर पाहिजे. ते हे वर आत आणि खाली बाहेर हे परफेक्टली सर्कल होऊ शकते, म्हणजे सी. आणि त्याच्यानंतर हे स्क्वेअर झाला पाहिजे, म्हणून हे स्क्वेअर असा असेल, तर याच्यासाठी ए या ऑप्शन मधला हा तुकडा जर इथं खाचे पाहिले तुम्ही तर ते तिथे जॉईंट होऊ शकतात. म्हणून अशा प्रकारे हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागते. त्याच्यानंतर आहे आरशामधील प्रतिमा कशी दिसणार, आरशामधलं प्रतिबिंब आपल्याला कसं शोधायचं आहे ते याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आता इथे आरसा आहे असं कन्सिडर करून तुम्हाला इथं त्याची उलटी डायग्राम कशी बनल, हे याचे पूर्ण उलट. इथं हे पॉईंट जवळ आहे, इथे हे पॉईंट जवळ राहील, हे इथून दूर जात आहे, हे इथून दूर, मग अशी डायग्राम येईल ते. आता हे असा दूर जात आहे, हे इथून दूर जाईल, इथून असं जवळ येत आहे, इथून जवळ येईल. इथं ट्रायंगलच राहील, आणि इथं दोन ट्रायंगल आहे, इथं दोन ट्रायंगल राहील. जवळपास अशीच आकृती बनणार आहे ते. आणि ते जर आकृती पाहिली तर ऑप्शन डी मध्ये तशी आकृती आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यानंतर सेकंड, इथं उलटा 7 आहे तर इथं सरळ 7 राहू शकते. आणि आता झाला 7, आता हा क्रॉस इथून जवळ, म्हणजे इथून जवळ येत आहे, म्हणजे सॉरी हे सरळ 7 बनवला, असा 7 आहे तर हे असा 7 बनल. आणि त्या 7च्या सुरुवातीपासून असं जवळ येऊन दूर जात आहे, तर त्या 7च्या सुरुवातीपासून असं जवळ येऊन दूर जात आहे, तर अशी डायग्राम बनली पाहिजे. तर ते आहे ऑप्शन सी मध्ये. त्याच्यानंतर इथं टी व्ही ए दिलेला आहे, तर आता ए व्ही टी आलं पाहिजे, म्हणून ए व्ही टी आहे इकडे ऑप्शन ए. त्याच्यानंतर इथून असा क्रॉस आहे तर इथून सुद्धा असा क्रॉस होईल, असा एरो जाईल. मग हे खाली आहे तर ते खालीच राहील, पण हे दूर आहे तर हे बी याच्यापासून हे टिंब काय राहील, दूर राहील. आणि हे आतमधून इथून बाहेर होत आहे तर हे बी सुद्धा इथून बाहेरच होईल. ठीक आहे, अशी डायग्राम बी या ऑप्शन मध्ये जर आपण पाहिलं तर बी मध्ये इथं सेम दिसत आहे, पण हे इथं मी खाली ड्रॉ केलं, इथं वर ड्रॉ केलं, म्हणून हे डायग्राम नाही आहे. त्याचं ऑप्शन राहील सी, कारण की इथे खाली आहे. तर एवढं बारीक तुम्हाला लक्ष ठेवावं लागते. सगळ्या विषयांचं तुमच्याकडे नॉलेज आहे, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड आहे, हे कन्सिडर करून हे पेपर दिलेला असतो. तर याच्यात आपल्याला आपल्या दिमागाचं पूर्ण कौशल्य लावावं लागेल. त्याच्यानंतर भाग 8 आहे, त्याच्यामध्ये फोल्ड केल्यानंतर एखादा पेपरवर कट वगैरे काहीतरी केलेलं असेल तर ते फोल्ड उघडल्यानंतर डायग्राम कशी होईल, तर याच्यासाठी तर मी तुम्हाला डायरेक्टली फोल्ड करून दाखवतो. म्हणजे 4च क्वेश्चन आहे आणि मजा सुद्धा येईल. जसं का इथे हे स्क्वेअर दिलेला आहे, घेतला स्क्वेअर मी. ठीक आहे, त्यांनी म्हटलं पहिला फोल्ड करा, तर हे मी पहिला फोल्ड करत आहो. पहिला फोल्ड केलेला आहे. त्यानंतर त्यांनी त्याला सुद्धा फोल्ड करा म्हटलेलं आहे, तर आता मी याला सुद्धा फोल्ड करतो. आणि आता त्यांनी म्हटलेलं आहे का त्याच्यावर एक सर्कल काढा. तर त्याच्यावर सर्कल काढण्यासाठी आता मी पूर्णपणे सर्कल तर काढत नाही, मी त्याच्या मधोमध एक होल करून देतो. ठीक आहे, म्हणजे हा मी होल करून टाकला. आता जर याचं फोल्ड मी उघडलं तर मला किती होल्स दिसत आहे, 1 2 3 4. तर ऑप्शन डी हा त्याचा आन्सर राहील. त्यानंतर आहे 30 नंबरचा क्वेश्चन. 30 नंबरच्या क्वेश्चन मध्ये आहे असा पेज घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याला त्यांनी म्हटलं पहिले एक फोल्ड वर करा, हे केलं वर फोल्ड. त्याच्यानंतर एक फोल्ड
असा करा, हे केला असा फोल्ड, आणि आता याच्यावर 3 डॉट काढा. तर त्याच्यावर 3 डॉट काढून घेऊ. तर हे असं डायग्राम आहे, याच्यावर 3 डॉट काढा म्हणते ते. तर 1 2 आणि 3. ठीक आहे, या 3 डॉट्स 1 2 आणि हे 3. ओके, आहेत 3 डॉट्स. आता याला ओपन करून पाहू. तर पहा कशी डायग्राम दिसते आपल्याला. हे बी सारखी डायग्राम दिसत आहे, मधात पूर्ण लाईन्स 1 2 3 4 बाहेर. तर ऑप्शन बी हा त्याचा आन्सर राहील. त्याच्यानंतर सी साठी पुन्हा एक स्क्वेअर आहे, स्क्वेअर शेप कागद असेल तो. हा घेतला स्क्वेअर शेप कागद, त्याला ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये फोल्ड करा म्हणते. हे घेतलं ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये फोल्ड, त्यानंतर त्याला अप्पर फोल्ड, हे घेतलं अप्पर फोल्ड, आणि इथून एक छोटासा सर्कल शेप कट करा म्हणते. तर हे घेतलं सर्कल शेपचं कट. ठीक आहे, आता याला ओपन करून बघू आपण. तर जर ओपन केलं तर आपल्याला 1 आणि 2 या शेपवर ते दिसते. तर हे आहे त्याचा ऑप्शन सी. आणि लास्ट आहे, पुन्हा एक स्क्वेअर घ्या, त्याला अप्पर फोल्ड करा, केलं अप्पर फोल्ड, त्याच्यानंतर पुन्हा फोल्ड करा, केलं फोल्ड, त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये कट करा. तर हे आतमध्ये सर्क्युलर कट. ठीक आहे डायग्राम अशीच. आता याला ओपन करू. तर आपल्याला भेटते 8. हा 8 सारखं. तर 8 सारखा आपला ऑप्शन आहे. तर यावरूनही आपण समजू शकतो, हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलेलं होतं, तुम्हाला ऍक्च्युअल पेपर तिथे कट करायचा नाही आहे. त्यानंतर आहे, या डायग्रामना जर म्हणजे हे जे पेपर कट्स आहे यांना जर आपण जॉईंट केलं तर जॉईंट केल्यानंतर कोणती डायग्राम भेटू शकते किंवा कोणती फिगर तयार होईल ते विचारलेलं आहे. तर या रेक्टेंगलला, या आयतला इकडे लावलं आणि हे जर याला जॉईंट केले तर आपल्याला बी सारखी डायग्राम पाहायला भेटल. त्याच्यानंतर हे डायमंड आहे, हे तर सरळ सरळ जोडले तर आपल्याला सरळ डायमंड भेटल असा, पण त्याचे कट्स दिसले पाहिजे म्हणून कट्स दिसल ऑप्शन डी मध्ये. त्याच्यानंतर हे जर ट्रायंगल उभा ठेवला तर याला कट, हे जर जॉईंट केले पीसेस तर ए ऑप्शन सारखी दिसणार. आणि हे तर सरळ सरळ अशी डायग्राम दिलेली आहे ऑप्शन सी मध्ये. याला ट्रायंगलला वर जोडून त्याच्यावर डायग्राम जोडले तर आपल्याला सी सारखा रिझल्ट भेटल. त्याच्यानंतर आहे 37 नंबरचं, हे जे फिगर्स आहे हे आकृत्या या डायग्राम मध्ये कुठे लपलेले आहे का, ज्या आकृतीमध्ये ते लपलेले आहे ते ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. हे जे आईस्क्रीम सारखं थोडं दिसते तर हे आईस्क्रीम सारखं इथं प्रेझेंट आहे म्हणून ऑप्शन सी. त्याच्यानंतर हे शेप आहे तर हे शेप इथे आपल्याला सरळ पाहायला भेटतो म्हणजे ऑप्शन सी. तिथं थोडासा कट एरो आहे आणि खाली जागा आहे, खाली जागा आणि हे कट एरो, हे कट एरोची जागा म्हणजे ऑप्शन ए. आणि हे 7 सारखा नंबर आहे, इथे 7 सारखा आहे, इथेही 7 सारखा आहे, इथेही 7 सारखा आहे आणि इथेही 7 सारखा आहे. ठीक आहे, पण 7 मध्ये इथे क्रॉस आहे तर हे 7 मध्ये इथे क्रॉस आहे, 7 मध्ये इथे क्रॉस आहे. ठीक आहे, पण 7 च्या मागे इथे बॉक्स आहे, इथे बॉक्स नाही होता पण इथे तर बॉक्स आहे ना. हे 7 ची डायग्राम, हे इथे बॉक्स आणि इथं सी डायग्राम म्हणजे ऑप्शन सी आहे. तर हे हिडन फिगर म्हणते याला. तर याच्यासाठी आपल्याला पाहायचं होतं
त्याच्यानंतर अंकगणित परीक्षा, याला थोड्या वेळानंतर पाहू. पहिले मराठी पाहून घेऊ आपण. मराठी म्हणजे भाषा परीक्षण आहे. त्यामध्ये परिच्छेद दिलेले आहे आणि या परिच्छेदच्या हिशोबाने क्वेश्चन दिलेले आहे आणि त्या क्वेश्चनचे उत्तर आपल्याला शोधावं लागते. तर परिच्छेद आता थोडं वाचूनच घेतो मी. का पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली दीर्घकाळ अस्तित्वात राहणारी कृती आहे. इमारतींची पडझड होते, चित्र आणि शिल्प यांचा ऱ्हास होतो, मात्र पुस्तकं जिवंत राहतात. पुस्तकं महान विचारांना नष्ट होऊ देत नाहीत. असे विचार जे आजही तितकेच प्रस्तुत प्रासंगिक आहेत जितके ते लेखकाच्या मनातून लेखन काळात अवतरित झाले होते. असे विचार छापील पानांतून संवाद साधतात. काळांचा फक्त इतका प्रभाव असतो की तो अयोग्य आणि अप्रस्तुत गोष्टींना चलनातून बाहेर टाकून देतो. साहित्यातही सुमार गोष्टी दीर्घकाळ टिकत नसतात. उत्तम पुस्तकांनी जीवनाच्या अनेक क्षेत्रात माणसांना मदत केली आहे. त्यामुळेच जगात उत्तम पुस्तकांचे जतन केले गेले आहे. तर असा तो पॅराग्राफ होता. या पॅराग्राफवर काही क्वेश्चन आहे. पहिला आहे, पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात. तर हे जे पुस्तकांपासून पुस्तक हे जे मानवी प्रयत्नातून साकार झालेली आहे ती आहे दीर्घकाळ अस्तित्वात राहणारी. पण इथे दीर्घकाळ अस्तित्वात काहीच दिलेलं नाहीये. ठीक आहे. आणि अनुचित म्हणजे वाईट, जे उचित नाही. कालापव्यय करणारी म्हणजे आपला वेळ वाया घालवणारी. काळजी घेणारी, आता पुस्तक थोडीच काळजी घेते. पुस्तक हे काय करत असते, उपयोगी आहे. ठीक आहे. म्हणजे इथं भाषा कौशल्य पाहायचे तुमचं, जे जसंच्या तसं पॅराग्राफ मधून येणार नाही. कालप्रभावात पुस्तकं टिकून राहतात कारण त्यामध्ये महान विचार असते, म्हणून ते कालप्रभावात काय असते, टिकून असते. अनुपयुक्त या शब्दाचा समानार्थी जे शब्द आहे ते आहे योग्य. ठीक आहे. अनुपयुक्त, ठीक आहे, तर योग्य. जगात उत्तम पुस्तकाचे जतन काऊन केले जाते, कारण की जीवनाच्या अनेक क्षेत्रात ते मदत करतात माणसाला. आणि लास्ट आहे पडझड. पडझडचं मिनिंग होते इथे ढासळणे. इमारतींची पडझड होते म्हणते. इमारतीची पडझड होणे म्हणजे इमारती पडून जाणे, ढासळणे. त्याच्यानंतर दुसरा परिच्छेद आहे रोबोटवर. हे रोबोटचं आता व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचून घे जा, कारण की आता वाचण्यामध्ये मी वेळ यूज नाही करू शकत, कारण की खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल. तर याचे आन्सर पाहू डायरेक्ट. थकणे. थकणे म्हणजेच दमणे, समानार्थी शब्द. रोबोट चुका काऊन नाही करत, कारण की ते यंत्र आहे. यंत्र हे चुका नाही करू शकत कारण की त्यामध्ये ऑलरेडी प्रोग्राम्स असतात. मग नंतर कोणता रोबोटचा उल्लेख केला नाही, तर याच्या हिशोबानं रोबोट साफसफाई सुद्धा करतो, रोबोट टेलिफोनच्या कॉलला उत्तर देतो आणि मोटर कार तयार करतो. मुलांना शिकवण्याचा इथं कुठेही उल्लेख नाही. धोकादायक या शब्दाचा जर विरुद्धार्थी शब्द पाहिला तर त्याचं मिनिंग काय होते, सुरक्षित. ठीक आहे. आणि नंतर आहे रोबोटच्या संदर्भात कोणतं चुकीचं विधान आहे, तर रोबोट माणसासारखेच दिसतात, हे चुकीचं आहे. रोबोट उपयोगी आहे, चुका नाही करत आणि यंत्रासारखे दिसतात, माणसासारखे दिसत नाही. म्हणजे पॅराग्राफ मध्ये दिलेले आहे तसे त्या हिशोबाने ते आन्सर आहे. त्याच्यानंतर हे कोळी आणि त्याचे जाळे याच्याबद्दल तिसरा पॅराग्राफ आहे. याच्यावर सुद्धा आता हे तुम्हाला व्हिडिओचं स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घेऊ शकता तुम्ही, पण त्याचे आन्सर पाहणार आहोत मी फक्त. स्क्रीनशॉट घेतलाच असेल तुम्ही. सदर परिच्छेदाचा मुख्य विषय काय आहे, तर याच्यात मुख्य विषय कोळ्याच्या जाळ्यावर जास्त लिहिलेला आहे, म्हणून कोळ्याच्या जाळ्याचे महत्त्व दाखवते. हा कोळ्याच्या जाळ्याच्या संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे, तर कोळीचे जाळे अंडीचे जतन बी करते, कोळीच्या खाद्य पकडण्यास बी मदत करते आणि ते धोक्याच्या वेळेस संरक्षण बी देते, पण ते पाण्याचा काही शोध नाही देत. म्हणून सी ऑप्शन हे आहे त्याचा आन्सर. अडकला च्या समानार्थी शब्द जर पाहिला तर इथे चिकटला यूज होऊ शकते, कारण की लपला, खाल्ला आणि पळाला हे काही अडकला होत नाही. जाळ्यात काही अडकले आहे हे कोळ्याला कसं समजते, तर ते अनुभवानं समजते. ते ऐकतही नाही, त्याला वासही येत नाही, त्याला चव येत नाही, याच्यावरून तो माहित नाही करत. परिच्छेदाच्या शेवटी अस्तित्व जे आलेलं आहे, जसं का खरोखरच कोळ्याच्या अस्तित्वासाठी जाळा अत्यावश्यक आहे,
तर इथं अस्तित्व म्हणजे काय आलेलं आहे, सरळ सरळ जगणे. का जर कोळ्याला जगायचं असेल तर त्याच्यासाठी काय होईल, त्याचं अस्तित्व टिकून राहील, ते जाळं त्याला विणावंच लागेल. त्याच्यानंतर आहे सोनेरी गरुड. याच्यावर एक छोटासा पॅराग्राफ आहे, याच्यावरही काही क्वेश्चन आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या, काढला असेल स्क्रीनशॉट. त्याच्यानंतर सोनेरी गरुड बव्हंशी हा उत्तरी गोलार्धात आढळतो. त्याच्यानंतर मादी गरुड पक्षी हे मोठ्या आकारावरून ओळखते. गडद पंख, सोनेरी पंख आणि भुरकट पंख हे मादी गरुडचे बी आणि नर गरुडचे बी आहे, पण मादी गरुडचा आकार थोडासा मोठा असतो. घरटी बांधण्यासाठी गरुडाला काय पाहिजे, मोकळी जागेची खूप आवश्यकता आहे. दिमाखदार, इथं आता दिमाखदार पक्ष्याचे, या दिमाखदार पक्ष्याचे, आता दिमाखदार म्हणजे इथे या कंडिशनला इथं भव्य म्हणून आलेला आहे, कारण की खूप भव्य दिसतो, खूप सुंदर दिसतो तसा तो. त्याच्यानंतर मोठा, याच्या विरुद्धार्थी असलेला शब्द कोणता आहे, लहान, छोटा, सूक्ष्म आणि कोणता नाही, व्यापक, हे काही समानार्थी विरुद्धार्थी शब्द होत नाही. तर इथं हे 3 जे खंड आहेत त्याच्यातले 2 खंड संपवलेले आपण. त्याच्यानंतर अंकगणिताचा भाग येतो. आता याच्यासाठी थोडा वेळ जास्त लागेल, म्हणून तरीही मी थोडंसं फास्टमध्ये सांगणार आहोत, कारण की त्याचं एक्सप्लेनेशन आता द्यावं लागेल, म्हणून व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकते. जसं का पहिला क्वेश्चन आहे, 90 चे मूळ अवयव किती आहे, 90 चे. तर 90 चे मूळ अवयव कोणते आहे, 2 × 45. त्याच्यानंतर पुन्हा 2 × 45 म्हणजे 5 9 45. त्याच्यानंतर 2 × 5 × 9 म्हणजे काय आहे, 3 चा स्क्वेअर. म्हणून इथे ऑप्शन सी राहील, 2 × 3 चा वर्ग × 5. ठीक आहे. तर ही आता मी पूर्णपणे मराठीत म्हणजे काही इंग्लिश वर्ड्स सुद्धा यूज करत आहोत, कारण की मी सेमी इंग्लिशला शिकवत असतो, त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. त्याच्यानंतर हे जर डिव्हिजन दिलेलं आहे, तर या डिव्हिजनचा आन्सर काय, तर इथे आपल्याला सोडवा लागत नाही. डेसिमल पॉइंट्स जे आहे, दशांश चिन्ह, त्याचा जर वापर केला आपण, जसं का इथं दिलेलं आहे 9.432 / 12.5. सो तो 12, समजा सरळ 12 धरला आपण, तर 9 / 12 काय येईल, पहिला 0, आणि 0 हे एकाच ऑप्शन मध्ये आहे, ते आहे बी, म्हणून 0.75 हे त्याचा आन्सर आहे. त्याच्यानंतर 43 भागाकाराच्या एका प्रश्नात भाजक आहे 51, भागाकार 16 आहे आणि बाकी 27 आहे, तर भाज्य किती आहे. तर आपल्याला माहित आहे का, भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार अधिक बाकी, हे त्याचा फॉर्म्युला आहे, हे त्याचं रूल आहे. तर भाजक किती आहे 51, भागाकार किती आहे 16 आणि प्लस त्याच्यामध्ये बाकी किती उरले 27. 16 × 16 1 बाकी 16 × 5 80 आणि 1 81 अधिक 27, मग 6 × 7 13 1 2 3 1 4 843 त्याचं उत्तर असायला पाहिजे. तर 843 त्याचं उत्तर आहे, ऑप्शन ए. त्याच्यानंतर 44 नंबरचा क्वेश्चन आहे का, यांची सर्वांची बेरीज किती येईल. तर जे दशांश चिन्ह आहे त्याच्या खाली दशांश चिन्ह जर दिलं तुम्ही तर खूप सोपं जाते. जसं का 1.1 1.01 1.001 1.01 11.01 आणि 111.101. तर याच्या पुढे काहीच नाही, म्हणजे 0 देऊन द्या तुम्ही. आता हे 1 च्या वर काहीच नाही आहे, म्हणून 1. या 1 च्या इथे 0 आहे, सर्व 1. नंतर 1 2 3, नंतर 1 2 पॉइंट 1 2 3 4 5 6 2 आणि 1 126.2311 हे त्याचं आन्सर असायला पाहिजे. तर त्याचा आन्सर 126.2311. परंतु इथे एक चूक झालेली आहे का, हे जे चौथा नंबर आहे त्याच्यात किती आहे 1.1 1.01 1.001 हे 0 पॉइंट होतं, मी 1 लिहिलं होतं. ठीक आहे. तर इथं काय होतं
0 म्हणून इथं येईल 125.2311. तर हे 125.2311 येईल ऑप्शन सी. तर 45 नंबरचा क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते? तर 1 ही संख्या आणि ती संख्या स्वतः हे मूळ संख्येचं काय असते? अवयव असते. तर 1 हे त्याचा आन्सर आहे. 4, 2, 0 आणि 7. 4, 2, 0 आणि 7 यांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येतील तफावत किती? याच्यातला फरक किती आहे म्हणते. याच्यातून सर्वात मोठी संख्या कोणती बनल? 7, 4, 2, 0. 7, 4, 2, 0. 7420. आणि लहानात लहान 2, 0, 4, 7. 2, 0, 4, 7 यासह मायनस करायचं आपल्याला. तर 2चं झालं 1, हे झाले 10, 10 मधून 7 गेले 3, 4चे झाले 3, हे झाले 11, 11 मधून 4 गेले 7, 3 मधून 0 गेले 3 आणि 7 मधून 2 गेले 5, 5, 3, 7, 3 हे आपलं आन्सर झाले पाहिजे. तर ते ऑप्शन सी आहे. त्याच्यानंतर 300 ml च्या 17 पाण्याच्या बाटल्या, 300 ml च्या 17 पाण्याच्या बाटल्या आणि 130 ml च्या 30 बाटल्या असं बनवून एका जगमध्ये ज्यूस टाकलं तर किती लिटरचे होईल? तर हे होईल 0, 0, 17 3 51, 1, 2, 2, 0, 13 39. तर यांची दोघांची प्लस करू आपण. 0, 0, 0, 5 आणि 4 9. 9000 ml होईल. आणि आन्सर काच्यात विचारलेला आहे? लिटर मध्ये. तर 1 लिटर म्हणजे 1000 ml म्हणून डिवायडेड बाय 1000. याला डिवाइड केलं, 0, 0 कटले तर काय आलं? 9 लिटर. तर 9 लिटर एवढा जग मध्ये ते ज्यूस भरल्या जाईल. त्याच्यानंतर याचे दशांश संख्या काय आहे ते सांगा म्हणते. तर आता दशांश संख्या सांगण्यासाठी सुद्धा याला दशांश अपूर्णांकात आपण काय करू? रूपांतर करू. तर 3 अधिक 100 डिवायडेड बाय 3 म्हणजे 0.03. 1000 डिवायडेड बाय 3 म्हणजे 0.003. त्याच्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6 0 आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि हे 6व्या नंबरवर. तर ते येईल 3, 0, 0, 3, 3, 0, 3. 3.033.003. 3.033.003 हे ऑप्शन बी मध्ये दिसत आहे, म्हणून ऑप्शन बी हे आपला आन्सर राहील. ठीक आहे. त्यानंतर आहे बोर्ड मासचा यूज करा लागते कंचे भाग उभे व. तर सर्वात पहिले क्वेश्चन लिहून टाकतो. याला सोडवायचा आहे आपल्याला. 8 वजा 18 वजा 16 -5 -4 -1 आणि याच्यावर 12. सर्वात पहिले हे सोडवावं लागेल. तर 4 - 1 किती येते? 3. 5 मधून 3 गेले 2 म्हणजे एवढ्याचा आन्सर किती आलं? 2. म्हणून 8 - 18 - 16 - 2. ठीक आहे. मग 16 मधून 2 गेले 14. 18 - 14. 18 - 14 हे राहिले ब्रॅकेट मध्ये. बाहेर उरले 8 -8 18 मधून 14 गेले 4 आणि 8 मधून 4 गेले 4 म्हणजे ऑप्शन 4 म्हणजे ऑप्शन सी राहील याचं आन्सर 4. मग नंतर सुरेश काकांना भेटायला सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला. सुरेश त्याच्या काकाला भेटण्यासाठी सकाळी किती वाजता गेला म्हणते? 9 वाजता. ठीक आहे. आता असे क्वेश्चन जर सोडवायचे असेल ना तर एक सिक्वेन्स बनवायचा आणि त्याच्यामध्ये त्या हिशोबाने आपण सॉल्व्ह करायचं. तो 10 मिनिटे चालत गेला. आता 10 मिनिटे चालत गेला तर किती वाजता पोहोचला असं? 9 वाजून 10 मिनिटं. कारण 10 मिनिटं याच्यात काय केले? ऍड. 1 तास 5 मिनिटं बसमधून गेला. आता 5 मिनिटं जास्तीचे गेले म्हणजे 10चे काय झाले? 15 मिनिटं आणि 9 तास होते. 9 वाजले होते तर आता 1 तासानंतर किती वाजून? 10 वाजून 15 मिनिटं. शेवटी 15 मिनिटं चालत काकाच्या घरी पोहोचला. नंतर 15 मिनिटं गेला तर 15 आणि 15 30 म्हणजे 10:30 वाजता तो पोहोचला काकाच्या घरी. तिथं 3 तास 20 मिनिटं थांबला. आता 20 मिनिटं थांबला म्हणजे 30 आणि 20 50 आणि 3 तास म्हणजे 10 आणि 3 13. आता 13 वाजता पोहोचला म्हणजे 13 म्हणजे किती होते? 12च्या नंतर 1. 12 आणि 1 13 होते ना. तर 12च्या नंतर किती वाजते? 1. म्हणून 1 वाजून 50 मिनिटांपर्यंत तो कुठं थांबला? घरी. ठीक आहे. आणि आता संध्याकाळी किती वाजता निघाला तो? 3:30 वाजता घरी निघाला. 3:30 वाजता तो घरी म्हणजे परतला, वापस पोहोचला. तर परतीच्या प्रवासात वापस येण्यासाठी त्याला किती वेळ लागला? तर हे 1:30 वाजता जर म्हणजे 1 वाजून 50 मिनिटांना जर तो घरून निघाला
आणि 3:30 ला पोहोचला, तर याच्यातला फरक म्हणजे त्यानं प्रवासात टाकलेला टाइम. तर आता 50 मध्ये जर 10 मिळवले ते किती वाजले? 2 वाजले. ठीक आहे. अजून 30 मिनिटं वाढवले तर आता किती वाजवले? म्हणजे 2:30 वाजवले. आता किती तास उरला? 1 तास उरला ना. 2:30 चे 3:30 व्हायले 1 तास. तर 1 तास आणि 30 आणि 10 40 मिनिटे. 1 तास 40 मिनिटे त्याचा काय झाला? प्रवास झाला. तर 1 तास 40 मिनिटे ऑप्शन सी मध्ये आहे. त्यानंतर आहे सिम्पलेस्ट फ्रॅक्शन बनवा म्हणते. कोणाचं? सोपा पूर्णांक 20.0925चं. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो का याला सोडून पाहायचं. जसं का मी डायरेक्टली इथं सोडून पाहतो का इथचे 2 झिरो, जर 400 वरचे 2 झिरो मी गायब केले तर इथं काय उरते? डेसिमल पॉईंट, म्हणजे हे ते 80.37 आणि याचे 2 झिरो गेले म्हणजे काय उरलं? 4. तर 4 1 4, 4 2 8, 4 0 0 म्हणजे 20 पॉईंट. मग पुन्हा 4 0 0, 4 9 36, 20.09 आले ना. हे 20.09 म्हणजे याचं ऑप्शन सी येते. म्हणजे काही क्वेश्चनचे आन्सर हे ऑप्शन वरूनही पाहावं लागते. त्याच्यानंतर एक चौरसाकार बाग आहे, त्याची बाजू 50 मीटर आहे. घ्या चौरसाकार बाग, याची रुंदी आहे 50 मीटर, म्हणजे सर्व साइड 50 मीटरच राहील. ठीक आहे. म्हणून पहिले काढून घेऊ याचा एरिया, क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजे काय असते? बाजूचा वर्ग, म्हणजे 50 गुणिला 50 ते येईल 2500 वर्ग मीटर किंवा मीटर स्क्वेअर, दोघांपैकी जे लिहायचं असेल ते. आता ते काय म्हणते? याच्यामध्ये 2.5 मीटर रुंद रस्ता आहे. हे जे रस्ता आहे हा 2.5 मीटर, 2.5 मीटर. मग हे साइड किती असेल? हे 2.5, हे 2.5, 2.5 आणि 2.5 झाले 5. 50 मधून 5 गेले 45. हे कितीचे राहील? 45चं. म्हणजे याचा क्षेत्रफळ किती? हे राहील 45 गुणिला 45. तर आपण करू 45 गुणिला 45. 5 5 are 25, 2 कॅरी, 5 4 are 20 plus 2 22, 0 घेतला, 5 4 are 20, 2 कॅरी, 4 4 are 16, 17 18, 5 2 10 2, 2025 2025 मीटर स्क्वेअर. आता मी काय केलं? आता मी पहिले पूर्ण बागेचा एरिया काढला, त्याच्यानंतर एवढा एरिया काढला, याच्यातून हे एरिया मायनस केलं तर मला काय भेटेल? रोडचा एरिया. म्हणून रोडचा एरिया बरोबर 2500 मायनस 2025. हे किती येईल? 5 7 4 475. ठीक आहे. आणि आता हे रोड कितीचा होता? 475 स्क्वेअर मीटरचा, आणि 1 मीटर स्क्वेअर साठी 10 रुपये. तर याच्यासाठी मल्टिप्लाय बाय 10 म्हणजे 4750 रुपये काय होईल? लागतील. तर 4750 हे त्याचा आन्सर राहील. त्याच्यानंतर 33.40 मधून काय वजा केलं तर 11.40 येईल. सरळ सरळ 33/40 याच्यातून 11/40 मायनस करा. 33 मधून आता डिनॉमिनेटर सेम आहे, तर डिनॉमिनेटर एकच राहील, आणि 33 मधून 11 गेले 22. 22/40 हे आपला आन्सर असायला पाहिजे, पण 22/40 आन्सर कुठंच नाही आहे. म्हणून याले अजून काय करू? लहान फॉर्म करू. 11 2 22 म्हणजे 2 11 22, 2 2 4, 2 0 0, 11/20 याचा उत्तर येईल ऑप्शन ए. त्याच्यानंतर टीनाने एक स्कूटर 55,000 रुपयात खरेदी केला. तर 55,000 रुपयात टीनाने एक स्कूटर काय केला? खरेदी केला. तिने तिच्याच्या दुरुस्तीवर 3,400 खर्च केले. आता 3च खर्च केले तर याच्यात ऍडच होईल ना, पैसे लागलच ना तिला. तर 3,400 रुपये तिनं खर्च केले, म्हणजे टोटल गाडी कितीची झाली? आता ते स्कूटर कितीचा झाला? 58,400 रुपयाचा स्कूटर झाला. आता तिनं मैत्रिणीला किती रुपयामध्ये विकलं? 56,030 रुपयात. तर तिला फायदा किंवा नुकसान किती झालं? तर जेवढ्यात विकलं तेवढे मायनस करू याच्यातून. तर 56,030 रुपयात विकला, तर हे मायनस करत आहो मी. तर 58,400 याच्यातून मायनस करत आहो मी 56,030 रुपये. हे 4 चे झाले 3, हे झाले 9, हे झाले 10.
10 मधून सॉरी 0 मधून 0 गेले, याला 10 ठेवू, 0 मधून 0 गेले 0, 10 मधून 3 गेले 7, 3 मधून 0 गेले 3, 8 मधून 6 गेले 2, 2370 रुपये एवढा काय झाला तोटा झालेला आहे. तर ऑप्शन बी याचा आन्सर असेल. 55 नंबरचा क्वेश्चन आहे. एक दुकानदार 1 रुपयाचे 5 चॉकलेट विकत घेतो. एक दुकानदार आहे 1 रुपयाचे 5 चॉकलेट विकत घेते, तर 1 रुपयाच्या 4 विकते. म्हणजे 1 रुपयाचे 5 घेतले त्यानं चॉकलेट आणि 1 रुपयाचे 4 विकले मग दुकानामध्ये स्वतःच्या, तर त्याला जर 125 रुपयाचा फायदा करायचा असेल तर किती चॉकलेट विका लागेल. आता जेव्हा त्यानं 5 चॉकलेट विकत घेतले तेव्हा त्याला ते 5 चॉकलेट 1 रुपयात भेटत असेल तर 1 चॉकलेट किती रुपयात भेटते, 20 पैशात आहे ना. कारण की 20 पैसे असे जेव्हा ते 20 पैसे 20 पैसे 20 पैसे असे 5 वेळा जेव्हा ते 20-20 पैसे लावल तेव्हा ते 1 रुपया होईल पूर्ण, म्हणजे 100 पैसे. ठीक आहे, तर हे झाले 20 पैसे. जेव्हा 4च्या हिशोबाने विकले त्यानं किती पैशात विकली एक चॉकलेट, 25 पैशात एक चॉकलेट विकली, कारण की 4च वेळा विकली. तर 25 चौक 100 म्हणजे 25 पैसे. म्हणजे एका चॉकलेटवर त्याला काय किती भेटा लागले, 5 पैसे भेटा लागले जास्तीचे. 20 पैशाची एक चॉकलेट विकत घेतली, 25 पैशाची एक चॉकलेट विकली, तर त्याला एका चॉकलेटवर किती पैसे भेटा लागले, एका चॉकलेटवर त्याला 5 पैसे हे भेटा लागले. ठीक आहे. आणि जर एका चॉकलेटवर त्याला 5 पैसे भेटत असन तर किती चॉकलेट म्हणजे एक्स चॉकलेटवर त्याला 125 रुपये भेटते. पण इथं पैसे इथं रुपये आहे म्हणून आपण काय करू, याले 100 न मल्टिप्लाय करू. 12,500 पैसे म्हणजे होते 125 रुपये, 100 पैसे म्हणजे 1 रुपया होते. तर क्रॉस मल्टिप्लाय करू, तर हे 12,500 आणि डिवायडेड बाय हे काय होईल 5. तर 5 1 5, 5 2 10, उरले किती 2 25, 5 5 25 आणि त्याच्यावर हे 2 0. 2,500 चॉकलेट जर त्यानं विकले तर त्याला 125 रुपयाचा काय होईल फायदा होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर याचा शेवटचा पेज असेल. व्हिडिओ सुद्धा खूप मोठा होत आहे. इथे आहे 56वा क्वेश्चन. खालील आकृतीपैकी कोणाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे आणि किती आहे. तर आता याचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल चारही याचं तर आपल्याला काय करावं लागते, मल्टिप्लाय करावं लागते, गुणाकार करावा लागेल आहे ना. तर 18 आणि 10 आहे म्हणून 18 गुणिला 10 ते येईल 180. हे आहे ए साठी, बी सी आणि डी. बी साठी आहे 14 गुणिला 14, 14 चौक 56, 5 कॅरी, 14 1 14 आणि 5 19, 196. दुसरा आहे 16 आणि 12, 16 गुणिला 12, 12 सकम 72, 7 कॅरी, 12 आणि 7 19, 192. आणि लास्ट आहे 17 गुणिला 11, 11 7 77, 7 कॅरी, 11 1 11 आणि 7 18. तर इथे सर्वात जास्त क्षेत्रफळ तर मला हे दिसत आहे का ऑप्शन बी आहे ज्याचं 196 आहे. तर इथं आहे चौकोन बी 196. ऑप्शन बी याचा राईट आन्सर आहे. त्याच्यानंतर यांना सोडवल्यास हे जे अपूर्णांक आहे याला सोडवलं तर काय आन्सर होईल. आता सर्वात पहिले तर ह्या सर्वांचा डिनॉमिनेटर कसा आहे, छेद कसा आहे सारखा. तर सारखा छेद असेल तर देऊन द्या. आणि आता वर प्लस असेल प्लस, मायनस असेल मायनस, म्हणून 5 + 7 - 3 + 9 - 1. आता 7 आणि 5 12, 12 आणि 9 21. मग -3 आणि -1 म्हणजे -4 डिवायडेड बाय 22. 21 मधून 4 गेले तर ते 17 होते वाटते आहे ना. तर 17 डिवायडेड बाय 22 हे आपला आन्सर असेल. ते आहे ऑप्शन बी मध्ये. त्याच्यानंतर आहे घड्याळात संध्याकाळचे 6 वाजले तर तास आणि मिनिट काट्यात कोणता कोण. तर हे आहे 12 आणि हे आहे 6 आणि हे आहे तास काटा 6 वर आणि मिनिट काटा आहे 12 वर. तर कोणता आहे सरळ कोण व्हावा लागला नाही आहे ना 180 डिग्रीचा. तर हे आहे सरळ कोण. त्याच्यानंतर 59वा सायकलच्या चाकात 24 आरा आहे. हे सायकलचे चाक आहे आणि याच्यात पूर्ण असे 24 आरा आहे म्हणते. तर जर पूर्ण सायकलचं 24 आर असेल तर 2 आर मध्ये फरक म्हणजे किती डिग्रीचा कोण आहे. तर पूर्ण सर्कल कितीचा असते 360चा आणि याच्यात किती आहे 24. म्हणून डिवाइड करू आपण. 12 2 24, 12 3
36, त्याच्यावर एक 0 म्हणजे 30/2 आणि 30/2 म्हणजे बे पंच 10 म्हणजे किती अँगलचा येईल 15 डिग्रीचा, म्हणून ऑप्शन बी याचा आन्सर राहील 15 डिग्री. ठीक आहे. आणि नंतर आहे स्तंभालेख आहे PQRS असे आहे याच्यात, आणि हे प्रश्न आहे, हे मार्क असेल किंवा प्रश्न सोडवलेले असेल. Q आणि R ने मिळून P आणि S पेक्षा किती जास्त सोडवले. तर पहिले आपण करू Q प्लस R. Q प्लस R, Q किती आहे 6 प्लस R किती आहे 10, 6 आणि 10 16. त्याच्यानंतर म्हणते P प्लस S, तर P प्लस S करू. P आहे 4, S आहे 8, 8 आणि 4 12. याच्यातला फरक कितीचा आहे 4 4. तर 4 क्वेश्चन काय केलेले आहेत जास्त सोडवलेले आहे, त्याचा ऑप्शन ए राईट आहे. तर अशा प्रकारे आपण हे नवोदयचा पेपर सोडवलेला आहे. तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. मी थोडंसं फास्ट मध्ये याच्यासाठी सांगितलं कारण की जास्तीत जास्त मुलं तर हे व्हिडिओ पाहत नाही, ते तर मलाही माहित आहे. जे स्टुडंट व्हिडिओ पाहत असेल त्यांचा दिमाग तेवढा चालेल सुद्धा, त्यांनी थोडंसं ब्रेकही दिला, मधामधात व्हिडिओ पॉज केला तरीही चालते. त्या व्हिडिओला तुम्ही स्लोली बी केलं तरीही चालते. त्याच्या हिशोबाने तुम्ही पेपर चेक करू शकता. तरी सुद्धा काही प्रॉब्लेम असेल, काही टॉपिक समजला नसेल तर मला तुम्ही कमेंट करा, त्याच्यामधून मी नक्कीच समजवण्याचा अजून प्रयत्न करेलच. तर हा होता आपला पेपर. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहताय तर खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण की तुम्हाला अभ्यास आवडतो याचं हे मीनिंग होते. आपल्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला अजून प्रेरणा मिळेल. तर भेटू आपण नंतरच्या टॉपिकवर. तोपर्यंत बाय.